दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। मनोरमा कोऑपरेटिव्ह बँक आणि मनोरमा मल्टीस्टेट या दोन संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। बँक आणि मल्टीस्टेटचे मान्यवर संचालक, सभासद, ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही वार्षिक सर्वसाधारण सभा मुख्य कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती। मनोरमा परिवाराचे मुख्य आधारस्तंभ आणि बँकेचे संस्थापक तथा सर्वेसर्वा श्रीकांत मोरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या वार्षिक सर्वसाधारण सभेत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं। कारण दवाखान्यात गेल्यानंतर आपल्याही लक्षात येतं आपलं बिल किती होतंय, पण 30% त्यांनी डिस्काउंट देण्यासाठी यावेळेस विनंती केली आणि मला असं वाटतं की आपण या योजनेचा लाभ सगळ्यांनी घ्यावा। मनोरमा मल्टीस्टेट फक्त अर्थकारण करत नाहीये, तर सर्व सभासदांसाठी सक्षम करण्यासाठी सुद्धा काम करते। एक उदाहरण म्हणून सांगते की आपण हळदी कुंकू सगळ्या महिलांच्या आवडीचा असतो कार्यक्रम। या कार्यक्रमाच्या वेळेस आम्ही अनेक शाखांमधून 3 किंवा 4 किंवा 5 शाखांच्या सगळ्या सभासदांना महिला सभासदांना मंजुरी द्यावी आणि सन 25-26 या आर्थिक वर्षात स्थावर जंगम मालमत्ता खरेदी अथवा विक्री करणे या संबंधी संचालक मंडळाला अधिकार देण्याबाबत मंजुरीसाठी सादर। तर सन 2000 स्पीकर घ्या चेअरमन मॅडम, वर्षभर तुम्ही काय काय प्रयत्न करताय मधून तुम्ही सांगा। ग्रुप कसे केले, रिझर्व्ह बँकेचं काय, तुमची रचना काय, धोरण आपण केले। रिझर्व्ह बँकेने मनोरमा बँकेला सूचना केली की 25 लाखाचे आतले कर्ज आणखी वाढवा, जेणेकरून एकूण जे कर्ज वाटप आहे त्यामध्ये 50% कर्ज वाटप हे स्मॉल मिडियम स्केल एंटरप्राइजेस, कॉटेज इंडस्ट्री, ट्रान्सपोर्ट व्यवसाय, त्याचप्रमाणे काही कारणास्तव ते वार्षिक सभेला उपस्थित राहू शकले नाही। मात्र सर्व संचालक मंडळ, सभासद आणि ठेवीदारांच्या आग्रहामुळे त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेत सहभाग नोंदवला। या सभेमध्ये मनोरमा कोऑपरेटिव्ह बँक आणि मनोरमा मल्टीस्टेट यांचा मागील वर्षाचा आढावा घेण्यात आला। पुढील वर्षाचं नियोजन आणि त्यानुसार कार्याचा प्रस्ताव सर्वांसमोर मांडण्यात आला। ठेवी, कर्ज आणि वसुली या संदर्भामध्ये श्रीकांत मोरे यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं। महिला बचत गट तसंच गरजवंतांना अवघ्या 72 तासामध्ये कर्ज देण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं। संचालक मंडळ तसंच सभासदांनी विचारलेल्या शंकांचं निरसन करत त्यांचं समाधान करण्यात आलं। महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यामध्ये कार्यक्षेत्र असलेल्या मनोरमा परिवाराचं ध्येय खातेदारांचं हित तसंच ग्राहकांच्या ठेवी सुरक्षेला प्राधान्य हेच राहील आणि त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या यावर सविस्तर भाष्य मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक श्रीकांत मोरे यांनी केलं। किंवा 10 पायऱ्या चढण्याचा प्रयत्न आपला नाही। आपण ठेवीदारांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी म्हणून मागच्या वर्षीपासून जो निर्णय घेतलेला आहे तर त्या निर्णयामध्ये 30,000 पासून 1 लाखापर्यंतच्या कर्जाला प्राधान्य द्यायचं आहे। दर महिन्याला 100 कर्ज प्रकरण हे मिनिमम 1 लाखाचे, त्या पद्धतीने 1200 कर्ज प्रकरणाचं उद्दिष्ट आपण या वर्षी सप्टेंबर पर्यंत ठेवलेलं होतं, म्हणजे सरासरी 200 प्रकरणाचं। त्यामध्ये आपण उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। आता पुढे आणखी 6 महिने आपले आहेत, तर या पुढच्या 6 महिन्यामध्ये पुन्हा 1200 प्रकरण करायचे आहेत। समोरचे म्हणजे या वार्षिक सभेला चेअरमन शोभा मोरे, व्हाईस चेअरमन शिल्पा कुलकर्णी, कार्याध्यक्ष डॉक्टर मिताली मोरे, डॉक्टर सुमित मोरे तसंच डॉक्टर रुचा मोरे पाटील, डॉक्टर मनीषा पाटील, स्वप्नजा गायकवाड, कमलाकर पुजारी, अजय मोरे, मोहन गायकवाड, मधुकर आठवले, प्रशांत शहापूरकर, वकार खान, मिलिंद भोसले, पांडुरंग पाटील, सीईओ कविता कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।